नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2011 सालाच्या PSIच्या एक्झामला वयवारीवरती एक नितांत सुंदर प्रॉब्लेम आला होता. जे आयोगाने आजपर्यंत वयवारी टॉपिकवरती जी काही एक्झाम्पल्स विचारलेली आहेत त्या एक्झाम्पल्स पैकी मला सगळ्यात जास्त आवडणारं हे एक्झाम्पल आहे. असतं ना असं की आतापर्यंत आलेल्या एक्झाम्स मध्ये आपली आपली एक आवड की ज्याच्यात एक चांगला विचार झाला माझ्याकडून किंवा यार भारी होतं हे असं अशा अँगलचा हा प्रॉब्लेम आहे. या एक्झाम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, मुलगा आणि मुलाचे वडील यांच्या वयाची बेरीज केली की आजीचं आजचं वय भेटतंय. आजी ही आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. एक 15 वर्षापूर्वी आजोबाचं वय ते जे मुलगा आहे ते नातू पडतो त्यांचा, त्या नातवाच्या वयाच्या 12 पट होतं. वडिलांचं आजचं वय 48 वर्ष आहे. तर आजीचं वय काढा असं म्हणलेलं आहे त्यांनी. राईट. आपण या प्रॉब्लेमला थोडंसं 2 अँगलनी बघूयात. जे याला साधारणतः आपल्याकडे एक्सप्लेन करून देताना कुठल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात आणि एक्झामची रिक्वायरमेंट काय होती अशा 2 अँगल्सनी विचार करूया त्याचा. राईट. आता आज मुलगा प्लस मुलाचे वडील यांच्या दोघांच्या वयांची बेरीज आजीच्या वया इतकी होते. आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे म्हणजे आजीच्या वयामध्ये 7 वर्ष ऍड केलं आपण की आपल्याला आजोबाचं वय भेटतं. राईट. आज वडिलांचं वय 48 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे इथं काय झालं, मुलगा प्लस 48 बरोबर आजी, मुलाच्या वडिलांचं वय 48 वर्ष दिलं. ओके. आणि आजपासून किती वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी आजोबांचं वय, नातू म्हणजे आपण इथं मुलगा घेतलाय, या मुलाच्या वयाच्या 12 पट होतो. किती पट होतो? 12 पट होतो. माझं म्हणणं काय, मुलगा जर 1 भाग असता तर आजोबा 12 भाग असतात. जे मुलाचं वय 12K असतं, हे मुलाचं वय जर X वर्ष असतं तर आजोबांचं वय 12X वर्ष असतं. किती वर्षापूर्वी? 15 वर्षापूर्वी. मग आजोबा आज किती वर्षाचे झाले असते? 15, 12X अधिक 15 इकडं. आजोबा हे 12X अधिक 15, 7 अधिक आजी, म्हणून आजीचं वय काय झालं असतं? 12X अधिक 15 मायनस 7. आजी आपली 12X प्लस 8 झाली असते. मुलगा 1 वर्षाचा आहे, त्याला 15 वर्ष पुढे नेलं तर मुलगा किती झाला असता? X अधिक 15 अधिक 48 बरोबर आजी झालं असतं. म्हणून आजीचं वय काय झालं असतं? X अधिक 63 असं वर्ष झालं असतं. दोन्ही ठिकाणी आजीचंच वय आहे. ही दोन्ही समीकरण मी एका जागी केली असती. 2 समीकरण एका जागी आणलं असतं मी. तर हे X अधिक 63 किंवा 12X अधिक 8 बरोबर X अधिक 63 झालं असतं. हे इकडं आलं. 12X मायनस X बरोबर 63 मायनस 8
11x बरोबर 55 झालं असतं, x बरोबर 5 आलं असतं. मला त्यांनी आजीचं वय विचारलं, मी आजी इथं ठेवून दिलं असतं. 12 गुणिले 5 अधिक 8, 68 वर्ष झालं असतं आजीचं वय. किंवा तुम्ही इथं जर ठेवलं असतात x ची किंमत 5 अधिक 63 बरोबर किती वर्ष झालं असतं? 68 वर्ष झालं असतं. तर आजीचं आजचं वय किती झालं असतं? 68 वर्ष झालं असतं. कळतंय? माझा परत तोच प्रश्न, स्पर्धा परीक्षेमध्ये उदाहरण सोडवणं महत्वाचं नाहीये, उदाहरण वेळेत सोडवणं महत्वाचं आहे. आणि या विचारांनी, या मेथड्सनी, या अप्रोचनी तुम्ही वेळेत गणित सोडवू शकत नाहीत. तुम्हाला या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं 10वी पर्यंतचं शिक्षण खूप महत्वाचं पाहिजे, की जे तुमच्या हातातून गेलेलं आहे. आणि ते सगळं गेलेलं आहे हे कळल्याच्या नंतर जर मी तुम्हाला म्हणत असेल की तुझं 10वी पर्यंत खूप चांगलं लागतंय, तर मी एक शिक्षक म्हणून माझा पराभव आहे. ते गुजरा हुआ जमाना ना कभी वापस आया है. पण त्याचे जे काही फुटप्रिंट्स आपल्यावरती उमटतात त्याला खोडरबर घेऊन पुसता येतं. आपण काहीतरी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आयुष्यामध्ये जर केला तर भविष्यातल्या चुका पांघरून घालता येतात, त्यात यश मिळून त्या चुकांवरती पांघरून घालता येतं. म्हणून हे स्टॉप धिस. नवीन अप्रोचनी बघा या उदाहरणाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. हा चुकीचा अप्रोच आहे. या मेथड मध्ये काय होतं, वेळ वाचणार नाही, कधी चुकून सुद्धा वेळ वाचणार नाही. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. मी मुलगा प्लस वडील बरोबर आजी दिलंय. आजीपेक्षा आजोबा 7 वर्षांनी मोठा आहे. मी आजीच्या वयामध्ये प्लस 7 केलो की मला आजोबा भेटते. म्हणजे मुलगा अधिक वडील प्लस 7. कारण आजीला इकडे 7 आहे, या साईडला जर मी 7 ऍड केलो तर इकडे 7 ऍड करावं लागतं ना मला, बरोबर. आता वडिलांचं वय 48 वर्ष दिले मला. 48 अधिक 7 किती होईल? 55 होईल. हा मुलगा माझा तिकडे पाठवतो मी. आजोबा मायनस मुलगा बरोबर 55. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, आजोबा व मुलगा यांच्या वयातील फरक 55 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 55 वर्ष आहे. 55 वर्ष. आणि कोणत्याही 2 व्यक्तींच्या वयातला फरक सदा सर्वकालीन सारखा असतो. मी इकडे येतो. 15 वर्षापूर्वी आजोबा मुलगा च्या वयाच्या 12 पट, हा 1 भाग असेल तर हा 12 भाग असेल. यांच्यातला फरक 11 भाग, कारण तिथं मी फरकच आहे. किती वर्ष आहे? 55 वर्ष आहे. याच्यात हे मायनस 11 भाग बरोबर 55, 1 भाग बरोबर 5 वर्ष. म्हणून 12 भाग बरोबर किती वर्ष झाले? आजोबा 60 वर्षाचे झाले. 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला 15 वर्ष पुढे नेलं. आजोबा किती वर्षाचे झाले? 75 वर्षाचे झाले. आणि आजी त्यांच्यापेक्षा 7 वर्ष लहान, म्हणजे -7 केलं तर आजी किती वर्षाची झाली? 68 वर्षाची झाली. मी त्या परीक्षेमध्ये असतो तर मी असं केलं असतं, 12 पट आहे, नातू 1 असेल तर आजोबा किती आहेत? आजोबा 12 वर्ष आहेत, 12 भागचे आहेत. म्हणजे फरक किती आला? 11 भाग बरोबर. हे 48 आणि 7 ची बेरीज 55. 11 भाग बरोबर 55. 1 भाग बरोबर किती आला? 5 आला. या आजोबाचं वय 12 पंचे 60 झालं असतं. पण हे किती वर्षापूर्वीचं वय? 15 वर्षापूर्वीचं. आज वय किती झालं?
60 मध्ये 15 ऍड केलं 75 झालं. 75 मध्ये आजोबांचं वय झालं. आजी 7 वर्षांनी लहान आहे. 75 मधून 7 गेले 68 राहिले. हे काहीही लिहिलं नसतं. काय महत्वाचं आहे, तुम्ही गणित सोडवत असताना तुम्हाला तुमच्यावरती असा संस्कार झाला पाहिजे की ज्या 2 व्यक्तींचं तुमच्याकडे गुणोत्तर दिलेलं आहे त्या 2 व्यक्तींच्या बाबतीमध्ये कुठलंही गणित तयार करताना एकतर त्यांच्यापैकी एखाद्याची किंमत माहिती असली पाहिजे किंवा त्यांची बेरीज माहिती असली पाहिजे किंवा त्यांच्यातला फरक माहिती असला पाहिजे. हे 3च गुण लागतात. याची मला ऑलरेडी काय माहिती आहे. मला त्या अँगलनी गणित कशा अँगलने डिझाईन केलं जातं याचा अप्रोच होता किंवा एखादं गणित तयार केल्यावरती त्याला काय द्यावं लागतं त्याच्याशिवाय गणितच तयार होत नाही हे मला माहिती होतं. म्हणून माझा हा अप्रोच डेव्हलप झाला. तर तुम्हाला सुद्धा त्याच अँगलनी त्याच पद्धतीनं तुम्हाला स्वतःला नरिश करावं लागेल. तुमचं एकदा का गणित परफेक्ट झालं तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यामध्ये वेळ काही जातो ना तुमचा, तो वेळ जाणार नाही, तो अत्यंत कमी होईल. तुम्हाला या टेक्निकमध्ये किंवा माझ्या या अप्रोचमध्ये काही विशेष जाणवत असेल, यार ये बंदा कुछ अलग है, कुछ अलग तरह से इसकी सोच है, तर तुम्ही यूट्यूब चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. हे चॅनलच्या लिंकच्या आहेत किंवा या व्हिडिओच्या लिंक आहेत तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगा. आणि या पुढच्या एपिसोडमध्ये अजून एखादी नवीन कन्सेप्ट घेऊन मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.